आज आपण कारल्याची चटणी बनवतोय बघा। ही छोटी छोटी कारली घेतलीत मी, त्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि ही बघा अशी चिरून घ्यायची। अशी मी कारली चिरून घेतलीत बघा। गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि ही कारली आता त्यात टाकते आणि तळून घेते। ही कारली तळून झाली बघा। तळल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो, म्हणजे कडू लागतच नाही। अशी मी कारली तळून घेतली, मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि प्लस मोडवर फिरवून घेते। असं मी प्लस मोडवर फिरवून घेतले। गॅसवर मी तवा ठेवला, त्यावेळेस थोडंसं तेल घातलं आणि ह्या मिरच्या आणि लसूण त्यावर भाजून घेते। लसूणची मी सालं काढली नाही आणि आता त्यावर कोथिंबीर टाकते, तर मी काढून घेते। आता हे थंड झालं, हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते। आता मिक्सरमध्ये वाटलेलं बघा, मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं मी मिरच्या आणि कोथिंबीर लसूण हे या कारल्यामध्ये काढून घेते आणि मिक्स करते। गॅसवर मी तवा ठेवला, त्यात 1 चमचा तेल घालते, थोडीशी हळद घालते आणि ही चटणी त्यावर टाकून देते। त्यावर मी चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते। यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आणि मिक्स करून घेते। अशी मी कारल्याची चटणी केली, कडू अजिबात होत नाही। अशी मी कारल्याची चटणी बनवून घेतली, कडू अजिबात होत नाही। ती चपातीसोबत किंवा वरण भातासोबत छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।